नमस्कार. मेघा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज पावभाजी केली होती, त्यामुळे सकाळचे पाव शिल्लक होते आणि माझ्या मुलीला भूक लागली होती. काहीतरी बनवून दे, बनवून दे. मग आज मी सकाळच्या राहिलेल्या पावचीच गार्लिक ब्रेड बनवून घेतली तिला. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे मी कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये तेल तापवायला टाकले आहे. आपण आता तेल तपले की यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. या चांगल्या आपण परतून घेणार आहोत. लसणाच्या पाकळ्या आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. आपण आता या एका साईडला काढून घेऊया. या पाकळ्या मी काढून घेतल्या आहेत. आता याला मी थोडा चमच्याने स्मॅश करून घेणार आहे. माझ्या पाकळ्या स्मॅश झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये बटर टाकणार आहोत. बटरही थोडंसं आपण हे करून घेऊया. त्यामध्येच चिली फ्लेक्स टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर. तुमच्याकडे ऑर्गॅनो असेल तर तुम्ही ऑर्गॅनो टाकू शकता. आता माझ्याकडे ऑर्गॅनो नव्हतं, त्यामुळे मी इथे टाकलेलं नाही आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. बघू शकता आता हे सगळं व्यवस्थितपणे एकजीव झालेलं आहे. फ्रीजमधलं बटर असल्यामुळे ते लवकर मेल्ट नाही झालं, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. तुम्ही थोडंसं रूम टेम्परेचरला आणून ठेवा. आता इथे मी पाव घेतलेला आहे. पाव आपण मधून कट करून घेणार आहोत. बघू शकता आता हे पाव कट केलेले आहे. त्याच्यावर मी हे बटर जे आपण बनवलं होतं ते सगळं आपण याला लावणार आहोत. व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊया. आता ह्यावर वरतून मी थोडं मोझरेला चीज घालणार आहे. तुम्ही चीज घातल्यानंतर त्यावर थोडंसं ऑर्गॅनो, थोडंसं चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता. आता मी इथे टाकलेलं नव्हतं, तर मी नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे. नॉनस्टिकच्या तव्यावर आपलं जे ब्रेड होतं आपण ते ठेवून देऊ आणि 5 ते 10 मिनटासाठी थोडं झाकून ठेवूया. म्हणजे आपलं चीज आणि ब्रेड हा व्यवस्थित होईल. बघा आपलं चीज मेल्ट झाले, बऱ्यापैकी चीज मेल्ट झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.